स्टुडंट आज काय बघणार आहे आपण सोशिओलॉजी युनिट 1 डायरेक्ट युनिट 1 ची पीपीटी ओके पूर्ण युनिट 1 मध्ये काय इंट्रोडक्शन ऑफ सोशिओलॉजी स्कोप्स ऑफ सोशिओलॉजी ओके नर्सिंग मध्ये सोशिओलॉजी काय इम्पॉर्टंट आहे ओके आज आपण हे बघणार आहे यामध्ये इंट्रोडक्शन बघा मी तुम्हाला बोललो ना ऑब्जेक्टिव्ह आपले हे इंट्रोडक्शन ऑफ सोशिओलॉजी नेचर ऑफ सोशिओलॉजी इम्पॉर्टन्स अँड ॲप्लिकेशन ऑफ सोशिओलॉजी इन नर्सिंग एवढंच बघणार आपण जास्त बघायचं नाही आपल्याला कारण की सोशिओलॉजी आपल्याला एवढे इम्पॉर्टंट नाही आहे सायकोलॉजी आपल्याला 85% आहे सोशिओलॉजी 15% आहे 15 ना 5 नाही 50 नाही 15 ओके कोण रीड करते सोशिओलॉजी बद्दल कोण करते रीड झोप कोणाला येते झोप The word sociology was coined by Auguste Comte, French philosopher in it. हे वाच हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला ते इंट्रोडक्शन आहे कोणा दिलं होतं हे वाच हे डेफिनेशन स्टार्ट झाला ते नको वाचू डिफाईन वाच Sociology is the science of society or of social phenomena. Okay. Sociology is the study of human interaction and interrelation of their condition and consequences. Sociology is the science of social institution. Sociology deals with the behavior of men in groups. Okay. आता या ठिकाणी आपण नंबर ऑफ पीपल्स प्रेझेंट आहे ओके यामध्ये प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी आहे प्रत्येकांचे बिहेवियर डिफरंट आहे ओके आपण हा बिहेवियर केव्हा शो करतो की माझा बिहेवियर फ्रेंडली बिहेवियर आहे किंवा अँगर बिहेवियर आहे हा आपल्याला केव्हा कळतो ज्यावेळेला आपण पुढे सोसायटीमध्ये जातो ओके त्याला आपण काय बोलतो सोशिओलॉजी म्हणजेच काय की सायन्स ऑफ सोसायटी ओके जे सोसायटीमध्ये काय करतात नंबर ऑफ पीपल असतात ना लाईफ असतात ना त्यामध्ये आपण एकमेकांचा बिहेवियर केव्हा चेक करतो की हा सोशलाइज पर्सन आहे आता मी एकटा राहतो ओके मला जास्त म्हणजे सोसायटीमध्ये जायला आवडत नाही ओके लोकांसोबत कम्युनिकेट करायला आवडत नाही म्हणजे मग मी कोण झालो अनसोशलाइज पर्सन बोलतो ना आपण आता तुम्ही सोशल मीडिया जास्त यूज करतात ओके त्यामध्ये काय करतात नवीन नवीन फ्रेंड्स वगैरे बनवतात तुम्ही त्या मार्फत ओके हे काय झाले आपली सोशिओलॉजी त्याला आपण सोशिओलॉजी बोलू शकतो किंवा इंटरॅक्शन करण्यासाठी आपण जे यूज करतो त्याला आपण सोशिओलॉजी बोलतो समजलं मीनिंग ऑफ सोशियोलॉजी काय ओके सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशियोलॉजी स्टडी ऑफ सोसायटी ओके आता ह्या ठिकाणी खूप सारे लोक बसलेले आहेत ओके तुम्ही डिफरंट रिलिजनचे पर्सन आहात ओके डिफरंट रिलिजनचे पर्सन आहात डिफरंट म्हणजे रिलिजन म्हणजे कोणतं तुमचं जे प्लेसेस आहे नेटिव्ह प्लेसेस ओके आता या ठिकाणी प्रत्येक डिफरंट स्टेटचे आपण पर्सन पकडू प्रत्येकांचं बिहेवियर डिफरंट आहे नेचर डिफरंट आहे या ठिकाणी ओके त्यानंतर आपण यामध्ये काय बघणार आहे की आपल्याला काय बघायचं यामध्ये प्रत्येकांचं डिफरंट नेचर आहे ओके बिहेवियर डिफरंट आहे ओके त्यानंतर कम्युनिकेशन स्किल्स पण डिफरंट आहे ओके त्यानंतर जे फूड्स असतात आपले ते पण डिफरंट आहे ओके हे कुठे बघणार आपण सोसायटीमध्ये सायन्स ऑफ सोशल लाईफ आता तुमची सोशल लाईफ कशी आहे डिपेंड करते ते सोसायटीवर ओके आता मी जर का अशा ठिकाणी राहतो की त्या ठिकाणी खूप क्राईम वगैरे होतात ओके किंवा मी ह्या ठिकाणी राहतो की हे बघा मी जे बोलतोय ना हे सोशिओलॉजीमध्ये इम्पॉर्टंट आहे बरं का आता हे जे वर्ड्स मी बोलणार ना ते सोशिओलॉजीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे आता मी अशा ठिकाणी राहतो की मी क्राईम प्लेसेसवर राहतो माझ्या ठिकाणी खूप सारे क्राईम्स वगैरे होतात माझ्या जे एरियामध्ये मी राहतो ओके सराउंडिंग एरिया ओके त्या ठिकाणी खूप सारे क्राईम्स होतात मग माझा बिहेवियर काय होणार त्यासारखाच सोशलाइज पर्सनसारखा होणार की ओके मी पण त्या लोकांसारखा बिहेवियर शो करायला स्टार्ट करणार ओके ज्यावेळेला आपण बोलतो ना की तुमचे संस्कारच तुम्हाला सांगतात की तुम्ही तुमचे संस्कार सांगतात की तुम्ही तुमचा बिहेवियर कसा आहे किंवा तुमची फॅमिली कशी आहे ओके आपण बोलतो ना सेम यामध्ये पण तेच आहे तुम्ही ज्या सराउंडिंगमध्ये राहतात ना ती सोसायटी सांगते की तुम्ही कोणत्या सोसायटीमधून आलेले आहात ओके कोणत्या प्लेसवरून आलेला लगेच आपण आयडेंटिफाय करू शकतो आता मी विदर्भातला आहे तुम्ही मला आयडेंटिफाय केव्हा केलं जेव्हा माझी लँग्वेज तुम्ही बोलत ना सर तुम्ही विदर्भातले आहेत म्हणजे माझी आयडेंटिटी शो काय केलं मी ज्या सोसायटीमध्ये मी राहतो ती माझ्या प्लेस झाला एक ओके त्या सराउंडिंग एरियामधून मी आलो त्यावेळेला तुम्ही मला आयडेंटिफाय करू शकली ओके आता जर का मी त्याच ठिकाणी अदर स्टेट म्हणून आलो असतो तर तुम्ही लगेच आयडेंटिफाय केलं असतं की मी ह्या स्टेटमधून आले ओके हा काय करतो माझा बिहेवियर शो करतो माझ्या सोशल लाईफवर ओके स्टडी ऑफ सोशल रिलेशनशिप
डिपेंड करतं आपण कम्युनिकेट कसं करणार लोकांसोबत. ओके, आता मी जर का एज्युकेटेड पर्सन आहे, ओके, मी आता माझ्या स्टेटसला मॅच होणार किंवा मी क्राईम एरियामध्ये राहतो? नाही. मी कोणत्या एरियामध्ये राहणार किंवा मी कोणत्या प्लेसेसमध्ये राहणार ज्या ठिकाणी एज्युकेटेड पर्सन आहे. ओके, आता तुम्ही पोलीस आहे तर तुम्ही ज्या ठिकाणी क्राईम्स होतात, ओके, मारामारी होते, ओके, अशा प्लेसमध्ये तुम्ही राहणार का? नाही. तुम्ही कोणत्या प्लेसमध्ये राहणार ज्या ठिकाणी तुम्हाला रिस्पेक्ट आहे, ह्युमन बिहेवियरला रिस्पेक्ट आहे. ओके, स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर इन ग्रुप्स. आता आपण डिफरंट टाईपचे ग्रुप्स बघणार यामध्ये आहेत ना, प्रत्येकांचा ग्रुप डिफरंट आहे. ओके, त्यानंतर आहे स्टडी ऑफ सोशल ॲक्शन. ओके, सोशल रिलेशनशिप, स्टडी ऑफ सोशल ग्रुप्स अँड सोशल सिस्टीम. डिपेंड करतं ना सिस्टीम म्हणजे कोणती, की आता मी ज्या प्लेसवरून आलो आहे त्या प्लेसमध्ये एन्व्हायरमेंट कसं आहे, ओके, तो ग्रुप्स कसा आहे माझा. ओके, त्याला आता नंतर बघणार आपण नेचर ऑफ सोशोलॉजी. Independent science, social but not a physical science. Okay. Categorical and not a normative discipline. Pure science and not unapplied science. Relatively Abstract science and not a concrete science. Generalizing and not a particularizing science. Work rational as well as when empirical. ओके, डिपेंड करणार. आता आपण या ठिकाणी सोशोलॉजीमध्ये काय बघणार आहेत, आता इंडिव्हिज्युअल डिफरंट आहेत, इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप्स. आपण यामध्ये ग्रुप्स बघणार आहेत. ओके, सोसायटीमध्ये ज्यावेळेला तुम्ही इंडिव्हिज्युअल राहणार तुम्ही सोसायटीचा पार्ट असणार फक्त, पण तुम्ही सोसायटीमध्ये इन्व्हॉल्व असणार का? नाही. आपण बोलतो ना सोसायटी म्हणजे आता खूप सारे नंबरमध्ये पीपल राहतात, डिफरंट फॅमिलीज, डिफरंट नॉब, डिफरंट कल्चर. ओके, आता आपण जर का रिलिजनबद्दल बघितलं तर मुस्लिम कल्चर डिफरंट आहे. ओके, त्यानंतर हिंदू कल्चर डिफरंट आहे, ख्रिश्चन कल्चर डिफरंट आहे. ओके, हे काय झालं, सोशोलॉजी झाली. ओके, त्या सोशोलॉजीमध्ये कोणते नॉर्म्स, फॅमिलीज, किती फॅमिली राहतात, ओके, ते आपण शिकणार आहे सोशोलॉजीमध्ये. ओके, यामध्ये असे वर्ड्स यूज केलेले हे बघा. सोशोलॉजीमध्ये तुम्हाला काय अंडरस्टँडिंग आहे सोशोलॉजीबद्दल ते तुम्हाला लिहायची आहे. ओके, असं काय स्पेसिफिक टर्म्स वगैरे यूज करायचे नाही, जस्ट फक्त नॉर्मल कोणती जॉईंट्स फॅमिली असेल, नॉर्म्स, कल्चर, हे आपण या गोष्टी कशामध्ये शिकणार आहेत सोशोलॉजीमध्ये. इंडिपेंडंट सायन्स. सोशोलॉजी हॅज अ नो emergence into an independent science. It is not treated to studies as a branch of any other science to kill like of philosophy. An independent science has its own field of study, boundary and methods. ओके, या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमचे बाउंड्रीज काय, लिमिटेशन काय, तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे. ओके, जर का मी तुम्हाला रिस्ट्रिक्शन लावलेत, ओके, जे की तुम्हाला नको पाहिजेत. आता आपण बोलतो ना सोसायटीमध्ये अरेंज मॅरेजेस करायला अलाउड असतात कुठे कुठे, हा कोणाचा पार्ट झाला, सोशोलॉजीचा. लव्ह मॅरेज करायला अलाउड नाही. ओके, किंवा इंटरकास्ट मॅरेजेस अलाउड नसतात कुठे कोणत्या ठिकाणी. ओके, हा कोणता पार्ट झाला, सोशोलॉजीचा पार्ट. ओके, इंडिपेंडंट सायन्स. प्रत्येकाला इंडिपेंडंट आपण जगू देतो ना, प्रत्येक हा इंडिपेंडंट आहे. आज तुम्ही पण इंडिपेंडंट आहे, पण तुम्ही डिपेंडंट कोणावर, तुमच्या फॅमिलीवर. जे डिसिजन तुमची फॅमिली घेणार ते तुम्हाला फॉलो करावं लागणार. ओके, social science not a physical one. Okay, it is a social science. It's concentrates its attention on man. Okay, his social behavior, social activity, social life. The fact that sociology deals with the social universe. Okay, distribution from the astronomy, physics, chemistry, geology and other physical science. Okay, तुम्ही आयडेंटिफाय केलं का तुम्हाला नर्सिंगमध्येच का सोशोलॉजी पार्ट दिला आहे? कारण की ज्यावेळेला तुम्ही वर्क करसाल हॉस्पिटल्समध्ये किंवा कम्युनिटीमध्ये, तो या ठिकाणी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे सोशोलॉजी. ओके, त्यामध्ये ते सांगितलेलं आहे की ऑल इंडिव्हिज्युअल्स आर डिफरंट्स आहे. ओके, ऑल इंडिव्हिज्युअल्स फॅमिली आर ऑल्सो डिफरंट कल्चर. ओके, तुम्हाला हे माहिती की कोणत्या कल्चरमध्ये टू वुमन्सवर मॅरेज करू शकतो, माहिती आहे? तो कोणता पार्ट झाला, सोशोलॉजीचा. माहिती आहे ना तुम्हाला की आसाममध्ये बघावं किंवा साऊथमध्ये. ओके, त्यामध्ये काय करतात की 1 man 2 womenसोबत मॅरेज करू शकतो किंवा नंबर ऑफ मॅन्स 1 womanसोबत मॅरेज करू शकतात. ओके, हे सोशोलॉजीचा पार्ट आहे, तुम्ही शिकणार पुढे. रियालिटी बोलतोय मी, असं होतंय आपल्या सोसायटीमध्ये, सोशोलॉजीचा पार्ट या. ओके, समजलं? जॉईंट फॅमिलीमध्ये तुम्ही शिकणार, फॅमिलीजमध्ये मॅरेज सिस्टीममध्ये तुम्ही शिकणार.
ओके. जसं पण वर्ड आहे पॉलिगॅमी, त्यानंतर मोनोगॅमी, म्हणजे की एक मॅन खूप साऱ्या वुमनसोबत मॅरेज करू शकतो किंवा एक फिमेलसोबत खूप सारे मॅन्स मॅरेज करू शकतात. ओके. म्हणून बोलतो हा सेन्सिटिव्ह पार्ट आहे सोशलॉजीचा. मी जे बोलतोय ना ते फक्त यामध्ये लक्षात ठेवायचं, बाहेर नाही अपलोड करायचं. ओके. हां. It is a pure science of which have its own applied field. Example, physics is a pure science and engineering is a applied field. Okay. Sociology is a pure science. It is applied field on such as administration, diplomacy, social work and etc. आता आपण बघितलं की फिजिक्स आपल्याला का शिकायला देतात, कारण की आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये आहे. सोशियोलॉजी म्हणजे काय की बाबा हा एक सायन्समधलाच पार्ट आहे, पण हा कुठं अप्लाय करतो आपण? सोसायटी, आपल्या वर्क प्लेसेस, त्यानंतर असेल आपलं डिप्लोमसी, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेशन. आता मला एक ऑर्गनाईज करायचं आहे, आता मला एक हॉस्पिटल ओपन करायचं आहे, त्या ठिकाणी मी प्रत्येकांना डिफरंट लेवल्स वर्क देणार. आपण बोलतो ना कास्टिझम, यामध्ये तुम्हाला शिकायला भेटणार. कास्टिझमनुसार आपल्याला वर्क भेटणार. अगोदरच्या सिस्टीममध्ये होतं कास्टिझम. ओके. कास्टिझमनुसार तुम्हाला वर्क भेटणार. तुम्ही जर का हायर क्लास कॅटेगरी फॅमिलीत तुम्ही बिलॉंग करतात तर तुम्हाला क्लास 1ची पोस्ट भेटणार. तुम्ही थोडं लो इकॉनॉमिकल बिलॉंगिंग करतात तर तुम्हाला सेकंड आणि थर्ड आणि फोर्थ हे एकदम ग्राउंड लेवल पर्सन आपण त्यांना बोलू शकतो. समजलं? त्यामध्ये तुम्ही तेच शिकणार आहे, डिफरंट काही नाही. असं टू विथ द टाईप ऑफ फॉर्म इट इज अ ह्युमन इव्हेंट अँड देअर ओके. तुम्ही ज्यावेळेला कधी हा फॉर्म अप्लाय करू शकणार, समजा तुम्हाला आता या ठिकाणी सोसायटीमध्ये तुम्हाला ओळखायचं आहे. ओके, चला ठीक आहे. तुम्ही डिपेंडेंट आहे कोणावर? तुमच्या पॅरेंट्सवर. तुमचे पॅरेंट्स डिपेंडेंट आहे कोणावर? तुमच्या फॅमिलीवर. कारण की सिंगल पर्सन नाही बनू शकत ना फॅमिली. सिंगल पर्सन फॅमिली बनू शकतो का? नाही. मग इंडिव्हिज्युअल पर्सन आपण यामध्ये इन्क्लूड करत नाही जास्त करून. आपण काय इन्क्लूड करतो? फॅमिली, फॅमिलीचं कल्चर, फॅमिलीचे नॉर्म्स. ओके. इथिक्स असतात ना कोणत्या कोणत्या फॅमिली, म्हणजे की क्लॉथिंग इफेक्ट, की हेच क्लॉथ आम्ही वेअर करणार. बघितलं तर मला समजलं ना कोणत्या कोणत्या क्लॉथिंगबद्दल बोलतो मी. जे क्लॉथ आपण वेअर करतोय ते रिलिजननुसार आपण वेअर करतो ना. आता आपलं कल्चर काय? महाराष्ट्रीयन कल्चर म्हणजे की आपण साडीज वगैरे वेअर करतो. मुस्लिम कल्चर म्हणते नाही, त्यांच्यामध्ये पूर्ण होल बॉडी कवर असणार. ओके. समजलं मी काय बोलतो ते? त्यामध्ये ते शिकताय तुम्ही सोशियोलॉजीमध्ये. जे आपलं सराउंडिंग आहे आपण ते शिकणार आहे. त्यानंतर तुमचे लॉज असणार. आता माझी जी कास्टिझम आहे, ओके, जी माझी कास्ट आहे, ज्या कास्टमध्ये मी बिलॉंग करतो त्याचे डिफरंट लॉ आहेत. तुमचे पण कास्टचे डिफरंट लॉ आहेच ना. प्रत्येक लॉ, इथिक्स, रूल्स आहेत ना. आता जर का माझी कास्ट आहे, मी समजा एक्झाम्पल माझी कास्ट आहे गोंधळ. ओके. मीन्स लाईक दॅट काय जे गोंधळ करतात एक्झाम्पलमध्ये ते म्हणजे याच्यामध्ये लग्नामध्ये. ओके. ते माझे काय हे झाले कास्टिझम. आता त्यानंतर माझ्या कास्टचे पण रूल्स वेगळे डिफरंट आहे. ओके. कोणत्या ठिकाणी करायचं, काय करायचं, तुमचे पण डिफरंट असणार ना. मी एक्झाम्पल सांगतो. ओके. समजलं? त्यामध्ये पण तेच दिलं बघा, फॉर्म, कंटेंट. ओके. त्यानंतर एक ग्रुप ऑफ पीपल असणार, लॉज असणार तुमच्या ठिकाणी. ओके. रेशनली आणि इम्पेरिकल कोण असतंय? सिम्पल. आपल्या मेन टॉपिकवर आपण स्कोप्स ऑफ सोशियोलॉजी रीड करा. Scope of sociology in the broadest sense, sociology studying human interactions, their conditions and consequences. There is no one opinion about the scope of sociology. There exist two main schools of thought among us sociologists on this issue. ओके. त्याचे दोन टाईप येतात स्कोपमध्ये. एक आहे स्पेशलिस्टिक और फॉर्मलिस्टिक स्कूल, एक आहे सिंथेटिक स्कूल. स्पेशलिस्टिक आपण बघू, सिमेल, स्मॉल. ओके. वैकेंट. ओके. त्यानंतर मॅक्स वेबर. ओके. आता हे यांनी प्रत्येकाचे डिफरंट दिलेले. ओके. डिफरंट वेळेनं स्कोप्स त्यांनी मांडलेले. ओके. आता सिम्स काय बोलतो व्ह्यूजनुसार, सोशियोलॉजी डील्स विथ द सेम टॉपिक फ्रॉम अ डिफरंट अँगल. ओके. आपण सोशियोलॉजीला बघतोय पण डिफरंट अँगलनं. आता या ठिकाणी खूप सारे लोक बसलेले आहेत. माझा पॉईंट ऑफ व्ह्यू डिफरंट असणार तुम्हाला बघण्याचा, किंवा तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू डिफरंट असणार मला बघण्याचा. ओके.
हा कोण बोलतो? सिम्स व्ह्यू. ओके. आता त्यांचे सोशलॉजी जे आहेत लोक त्यांनी हा दिला होता. त्यानंतर आहे की सोशलॉजी डझंट स्टडी ऑल द व्ह्यू ऑफ द सोसायटी. प्रॉपरली स्टडी केले गेले नाही सोशलॉजीची. ती कुठून मांडली गेलेली आहेत? पीपल्स जे आपण आहे सोसायटीतले पीपल्स त्यातूनच मांडली गेलेली आहेत. ओके. जनरल फॉर्म ऑफ सोशल रिलेशनशिप ॲक्टिव्हिटीज अँड बिहेवियर. ओके. तुमचा बिहेवियर शो कसं करता तुम्ही? ओके. आपण बोलतो ना की फिमेल बिहेवियर शो करते किंवा एक मेल बिहेवियर शो करतो. डिफरंट आहे दोघांमध्ये आहेत ना. ज्यावेळेला तुम्ही बिहेवियर शो करता तो बघण्याचा दृष्टिकोन माझा कसा असणार आहे मेलचा, किंवा मी जो मी मेल आहे तो मी बिहेवियर शो करतो, तुमचा बघण्याचा दृष्टिकोन डिफरंट असणार. ओके. त्यानंतर आहे बोर होते तुम्हाला? समजतं ना मी काय बोलतोय ते? अंडरस्टँडिंग आहे ना थोडीफार तरी? सोशलॉजी आपण त्यालाच बोलतोय. समजतं आहे ना? खरंच सांगा. ओके. थोडं समजतं आहे ना? थोडं समजायचं आपल्याला या टॉपिकमध्ये, कारण की एवढा इम्पॉर्टंट नाही आहे. इंट्रोडक्शन पार्ट या. ओके. याच्यानंतर येणार आहे तुमचे फॅमिलीज, जॉईंट फॅमिली कशाला बोलतो, नॉर्म्स, कल्चर्स डिफरंट आहेत. ओके. कोण असते? हां, Verkant's views. Sociology is a special branch of knowledge dealing with the ultimate forms of mental and psychic relationships which unite people in the society. He further maintains that similarly in dealing with cultural sociology should not concern itself with the actual contents of cultural evolution, but it should confine itself only to the discovery of the fundamental forces of change and persistence. ओके. आता याच ठिकाणी तुमच्या कल्चर्स मधला मी पर्सन आहे, म्हणजे मी तुमच्या मदर टंग मधला पर्सन आहे. ओके. जे मी बोललो तुम्हाला समजतो, किंवा मी ह्या ठिकाणी अदर स्टेटचा पर्सन असतो, तर मी मला त्या टाईपमध्ये बघितलं असतं का? तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलं असतं का मी जे टीच केलेलं आहे ते? सिम्पल आहे. तुमच्यासमोर लाईव्ह एक्झाम्पल पण आपण बघितलं असतं. ज्यावेळेला मी तुम्हाला टीच करतो डिफरंट म्हणजे की ओन एक्झाम्पल असतात माझे, जे की रिलेटेड असतात माझ्या बिहेवियरसोबत किंवा लाईफबद्दल. ओके. मग तुम्हाला अंडरस्टँडिंग तेवढे आहे त्या गोष्टीबद्दल. जर कमी आहे अदर स्टेटमध्ये, माझी कम्युनिकेशन लँग्वेज तुम्हाला डिफरंट आहे अंडरस्टँडिंगसाठी. ओके. त्याला आपण सोशलॉजीमध्ये बोलतो. म्हणजे त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू तो होता की जे आपण सेम नॉर्म किंवा सेम कल्चर आपण बघतो ना की मला माझ्या गावचा पर्सन भेटला तर हॅप्पी फील होते ना. म्हणजे काय, तुमचा नॉर्म तुमच्या कल्चरमधला एखादा पर्सन तुमच्याशी भेटतोय त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की नाही काहीतरी आहे चांगलं, म्हणजे की त्याला कल्चर फॉलो बोलतो आपण. ओके. त्यानंतर आहे Next Weber's view. Sociology aims to understand social behavior, but it does not include all human relations because all of them are not social. According to him, sociology is concerned with the analysis and classification of types of social relationships. डिफरंट आहे. इंडिव्हिज्युअल कधी सोसायटी बनवू शकते का? नाही. आता तुमचा बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू डिफरंट आहे. ओके. आता तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या फॅमिलीशिवाय काय तुम्ही इंडिपेंडेंट थोडी नाही, तुम्ही डिपेंडेंट आहे कोणावर? तुमच्या फॅमिलीवर. ओके. आणि तुमची फॅमिली कोणावर डिपेंडेंट आहे? तुमच्या कल्चरवर, तुमच्या नॉर्म्सवर. ओके. Norm-basis views. The scope of sociology is the study of form of social relationships. ओके. त्यानंतर आपण सिंथेटिक बघू. आता आपण काय बघितलं होतं? फॉर्मलिस्टिक, फॉर्मल वे. बोर होते मला कळतंय होते का? बोर स्टॉप करू का थोड्या वेळ? हे बघा, हा बोरिंग टाईप म्हणजे आहे थोडं सोशलॉजी. खरं सांगतो काय म्हटलं, खरं आहे सोशलॉजी आहे जो आहे ना बोरिंग टाईपमध्ये आहे, पण तुम्ही जेवढं समजून घेणार, जे एक्झाम्पल मी देतो तुम्हाला तेवढं तुमच्यासाठी इझी आहेत. ओके. सिंथेटिक स्कूल. Synthetic. Durkheim's view. Sociology can be categorized into three major divisions: social morphology, concerned with geographical and territorial bases of life, such as its density and volume, token distribution. ओके. आता मी तुम्हाला डिस्ट्रीब्यूट केलंय. आता आपण आपल्या जिओग्राफिकल लोकेशन कुठे कुठे आहे, तुमचं गाव किंवा तुमचं एखादं जे प्लेस असणार आहे ते डिफरंट आहे ना.
डिफरंट आहे ना प्रत्येकाचं. आता त्या ठिकाणी तुम्ही का राहतात? कारण की तुम्हाला कम्फर्ट बनलं आहे, ते तुमचं कल्चर फॉर्म होतं आहे. आता समजा माझं ज्या वेळेला सिलेक्शन झालं होतं, माझं सिलेक्शन झालं होतं पोंडिचेरीला. आता मी तिकडे राहू शकतो का? डिफरंट आहे, टोटल इंग्लिश बोलणार त्या साईडला. कोणी आपल्या महाराष्ट्रातले पर्सन भेटणार नाही त्या ठिकाणी. ओके, समजतं आहे. मग मी काय करणार, माझं कल्चर ज्या ठिकाणी, जे माझे नॉर्म्स त्या ठिकाणी फॉलो होतात, मी त्या ठिकाणी जास्त राहणार. ओके. Social physiology. It is divided into a number of branches such as sociology of religion, morals, laws, economic life, language, etc. सेम म्हणजे तुम्हाला आता तेच बोललो. तुमचे नॉर्म्स, तुमचे इथिक्स काय आपल्या सोसायटीचे, किंवा आपण बोलतो ना कम्युनिकेट करायचं नाही, स्त्रीने जास्त करून एक्सपोज करायचं नाही लोकांसमोर, आहे ना. हे काय तुमचे नॉर्म्स झालेत. ओके, मोरल झालेत. ओके, डिपेंड करतं आपलं रिलिजन, आपण कोणत्या रिलिजनमधून आहे. ओके, आता रिलिजनचे मोरल्स म्हणजे काय, रूल्स असतात त्यांचे, की आपल्या रिलिजनचा हा रूल आहे, आपण असंच वागायला पाहिजे. ओके, आपण बोलतो ना समाज के आगे जाने का नाही, हा पार्ट आहे तो. ओके. General sociology. It discovers the general characters of the social facts. Hobhouse's view. Sociology is a synthesis of many social studies. Studies in particular part of the field. Interconnect the results given by various social science. Interpret the social life as a whole. ओके, आपण Sorokin's view. The subject matter of sociology. The study of relationship between different aspects of social phenomena. Understanding relationships between social and नॉन सोशल. non-social aspects. ओके. आता ज्या वेळेला स्टडी केली गेली सोशलॉजीची, ती डिफरंट वेना केली गेली. प्रत्येक समाजाचं नॉर्म्स वगैरे काय फॉलो करण्यात आलं. कारण की या ठिकाणी कोणाला दुखावलं गेलेलं नाही आहेत, म्हणजे हर्ड कोणाला झालेलं नाही आहेत, की बाबा आमच्या कास्टिझमबद्दल तुम्ही वाईट सांगताय किंवा काय नाही. जो स्टडी केला आहे ते प्रॉपरली स्टडी केला आहे इंडिव्हिज्युअली. ओके. त्यानंतर हा का बोलतो की सब्जेक्ट ऑफ सोशलॉजी रिलेशनशिप डिफरंट ॲस्पेक्ट ऑफ सोशल फिनॉमिना. जे पण सोसायटीमधले पीपल्स आहे, फॅमिलीज आहे, ओके, त्याबद्दल त्यांनी स्टडी केली आणि जे काय ते त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, हा इंट्रोडक्शनचा पार्ट आहे बरं का. असं एवढं डीपली आलं बघून नका की तुम्हाला बोरिंग वाटते, मला माहिती आहे, पण हा इंट्रोडक्शनचा पार्ट आहे. इंट्रोडक्शन पण मेन माझा इंट्रोडक्शन म्हणजे नाही, जेव्हा इंट्रोडक्शन संपतो त्यावेळेला स्टार्ट होती मूवीज. आपण बोलतो ना मूवीज देखणे का मजा फर्स्टचे असतात ना, इंट्रोडक्शन नाव वगैरे हे ते, म्हणून एवढा लोड घेऊ नका. रिअल मजा तर पुढे आहेत, फॅमिली शिकण्यात, नॉर्म शिकण्यात, कल्चर शिकण्यात. हे त्यामध्ये पण तेच केलं. हिस्टोलॉजिकल म्हणजे काय, हिस्टोलॉजिकल आपल्याला बोलतो ना परंपरा आपली चालत आलेली आहे, तिचं आपण फॉलो करतोय. ओके, या ठिकाणी सोशल ॲनालायसिस, प्रायमरी कन्सेप्ट ऑफ सोशल लाईफ, बेसिक सोशल इंट्रोडक्शन प्रोसेस. ओके, सोशल ॲक्शन, सोशल स्ट्रक्चर, सोशल प्रोसेस, सोशल इंस्टिट्यूशन आर इन्क्लुडिंग इन द स्कोप ऑफ सोशलॉजी. ओके, आता या ठिकाणी सोशलचं स्ट्रक्चर डिफरंट असणार आहे. ओके, हसायला येते का? ओके, आता या ठिकाणी जर का या ठिकाणी तुम्ही माझे ओळखीचे पर्सन असतात. ओके, आता ओळखीचे नसतात, मी फर्स्ट डे लावलं आहे, इंटरॅक्शन करायला डिफरंट आहे. ओके, तुमचं वे ऑफ टॉकिंग डिफरंट आहे माझ्याशी, माझं वे ऑफ टॉकिंग डिफरंट आहे तुम्हाला बोलण्याशी. ओके, प्रॉपरली आपण रिलेट करू शकतो का स्टडीबद्दल? नाही. जे माझ्याकडे नॉलेज आहे तुम्ही प्रॉपरली ते घेऊ शकणार नाही, किंवा तुमच्यातलं जे नॉलेज आहे ते मी घेऊ शकणार नाही. सेम तसंच आहे सोसायटीचं पण. ज्यावेळेला आपण बोलतो ना कल्चरल ट्रान्सफर होतात, आता तुमच्या पूर्वज लोकांनी कोणते वेअर केले असणारे कपडे किंवा साडीज किंवा लुगडं वगैरे ते तुम्ही करतात ना फॉलो. आपण बोलतो ना मराठी लोकांचा काय मान असतो, साज काय ते, ओके, तुम्ही फॉलो करतात ना ते. मग काय गरज तुम्हाला फॉलो करायची? पण हे जे कल्चरनुसार ना अपडेट होत राहणार. आता जे तुमच्या आजोबांनी केलं तुम्ही त्याला बोलणार बोरिंग आहे, पण तुम्ही करणार ते, पण तुम्ही न्यू फॉर्म वेने करणार. करतो ना आपण, तिला आपण बोलतो सोशोलॉजी. सोशोलॉजी कधी संपत नाही, सोशोलॉजी कधी संपत नाही, ती कंटिन्युअसली राहते, फक्त अपडेट होणार ती. ओके, आता इम्पॉर्टन्स ऑफ सोशोलॉजी अँड ॲप्लिकेशन ऑफ सोशोलॉजी इन नर्सिंग. ओके, सिम्पल आहे. नर्सिंगमध्ये तुम्हाला महत्त्व काय सोशोलॉजीचं? आता बघा, तुम्हाला क्वेश्चन येतो बरं का, एखाद्या वेळेस आला तर येऊ शकतो. ओके, आता तुम्ही सिम्पल आहे, तुमच्याकडे मी पेशंट आहेत, मी आलो आहे. ओके, आता माझे नॉर्म्स, माझे इथिक्स डिफरंट आहे. तुम्ही मला कोणत्या अंडरस्टँडिंग मी समजून घेणार? ओके, नर्सेसचं काय असतं, माझ्या पुढं पेशंट आला तर तो पेशंट कोणत्या कल्चरचा आहे, कोणत्या नॉर्म्सचा आहे हे मला घेणं देणं नाही आहे.
मला अंडरस्टँडिंग काय पाहिजे, फक्त पेशंटमध्ये रिकवर झाला पाहिजे किंवा जी माझ्याकडे केअर आहे पेशंटला देण्यासाठी ती प्रॉपरली झाली पाहिजे. ओके, यामध्ये पण तेच दिलं आहे, मेडिकल स्टडी ऑफ सायंटिफिक स्टडी ऑफ सोसायटी. ओके, त्यानंतर आता फॅमिली आपण बद्दल बघू. नॉर्मली आता आपण बघतो ना, फॅमिली जेनेटिकल डिसऑर्डर्स फॉर्म होतात किंवा फॅमिली नॉर्म असे असतात ज्यांच्यामुळे डिसिजेस पण फॉर्म होतात. ओके, आता सपोज विचार करा तुम्ही 1 फिमेल अँड नंबर ऑफ मेल त्यांच्यासोबत लग्न करत असणार आहेत, तर कोणते कोणते डिसिजेस फॉर्म होऊ शकतात. ओके, HIV झाला, एड्स झाला, असे जे डिसऑर्डर्स आहे ना हे फॉर्म होऊ शकतात त्यांच्यामुळे. मग तुम्हाला काय अंडरस्टँडिंग पाहिजे त्याबद्दल की तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, तुम्ही कोणत्या ठिकाणी राहतात. ओके, आता स्लम्स एरियामध्ये राहणारे डिफरंट लोक आहेत. ओके, नॉर्मल प्लेसेसवर राहणारे लोक डिफरंट आहेत, त्यांचं कल्चरसुद्धा डिफरंट आहे, हे तुम्हाला अंडरस्टँडिंग पाहिजे. म्हणून हा इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या सोसायटीमधला. ओके, तुम्हाला ह्युमन बिहेवियर कळायला पाहिजेत, ह्युमन बिहेवियर काय काय नाही. ओके, त्यासाठी त्यानंतर हे काय इन्क्लुडिंग इन द करिक्युलम ऑफ नर्सिंग बिकॉज ऑफ दिस हेल्थ इज इन्क्लुडिंग इन द सोशल कंपोनंट. ओके, त्यानंतर आहे इनसाइड द पेशंट, तुम्हाला अवेअर पाहिजेत पेशंट कसं आहे. आता पेशंट बोलणार की मी अवेअर आहे माझ्याबद्दल, सेल्फ इंडिव्हिज्युअलायझेशन असतं. मी बोललो ना तुम्हाला इनसाइड मध्ये मिनिंग माहिती आहे तुम्हाला, मी बोललो बघा सेल्फ अवेअरनेस आहे का. पेशंटला आपण सायकेट्रिक पेशंटला बघा बोलतो अवेअर आहे का तो किती तुझ्याबद्दल. आता तुम्ही सोसायटीबद्दल अवेअर आहे का तुम्ही स्वतः. आता ज्यावेळेला नेपाळमध्ये जेवढं आता हे झालं पाठीमागे हे काय झालं, सोसायटी डिफरंट मॅटर आहे ना सोसायटी. आता ज्या वेळेला आपण सोसायटीमध्ये राहतो, दंगे झाले, हे कशामध्ये इन्क्लूड होणार, सोसायटीमध्ये. ओके, कुठे ट्रॅफिकिंग झाली, हे कुणामध्ये इन्क्लूड होणार, सोसायटीमध्ये. आपण बोलतो ना फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम येणं डिफरंट आहे, पण सोसायटीमध्ये प्रॉब्लेम येणं डिफरंट आहे. बॉम्बस्फोट झाला, कोणाच्या अंडर येणार, सोसायटी. ओके, समजतं आहे ना तुम्हाला, त्यासाठीच तुम्हाला दिलेले आहेत सोशलॉजी त्यामध्ये. ओके, त्यानंतर आहे नर्सिस्ट अप्रोच टू पेशंट डिफरंट लेवल, इमोशनल लेवल, कल्चरल लेवल, इंटेलेक्च्युअल लेवल. बोललं ना तुम्हाला पेशंटला अंडरस्टँडिंग पाहिजे, पेशंट कोणत्या फॉर्मने आला आहे, इमोशनल आहे. इमोशनल लेवल म्हणजे कसं, तुम्ही त्याला किती इमोशनली तुम्ही त्याला स्टेबल ठेवू शकता, की किती तुम्ही त्याला अंडरस्टँड करू शकता. ओके, कल्चरल म्हणजे काय, तो कोणत्या कल्चर फॉलो करतो. आता एक पर्सन आहे, ती टोटली पूर्ण होल बॉडी वेअर करते स्किनवर तिच्या, किंवा तिला स्वेटिंगमुळे इन्फेक्शन झालं आतमध्ये. ओके, होतं ना, आपण बोलतो ना थोडं फ्रीडम पण पाहिजे माणसाला, थोडं लूज टाईट कपडे पाहिजेत बोलतो ना, कारण की जास्त टाईट कपडे आल्यामुळे काय होणार, चेस्ट प्रॉब्लेम झाला, हार्ट अटॅक येण्याची जास्त शक्यता आहे. बोलतोच ना आपण लूज थोडं वेअर्स करायचे कपडे. ओके, फिमेल्समध्ये खूप बघायला भेटणार तुम्हाला की कल्चर डिफरंट आहे. त्यानंतर इयरमध्ये आपण बोलतो बघा ते इयरिंग्स टाकणे, त्यामुळे पण डिसीज होऊ शकतात, इन्फेक्शन होऊ शकतात. हे आपल्याला कल्चरलवर डिपेंड आहे आपल्या. ओके, इंटेलेक्च्युअलायझेशन आपण बघू. कोण असतं, The patient is mostly unable to understand and grasp the guidelines given by the hospital authorities and doctor. Okay. This gives the nurse an opportunity to understand the intellect of the patient with the help of various sociological factors. Okay. आता पेशंट आला आपल्याकडं, कल्चर त्याचं डिफरंट आहे आपल्यापेक्षा, जे आपल्याला माहिती नाही. आता कोणत्या कल्चरमध्ये अशा डिसीज कंडिशनसुद्धा होऊ शकतात. आता मी बोललो ना तुम्हाला, एक वुमनसोबत खूप सारे मॅरेज करू शकतात, त्यामुळे काय होणार, डिसीज होणार ना, एकला झाला मग सगळ्यांना होणार. ओके, त्यांच्या पूर्ण फॅमिलीमध्ये होणार. ओके, त्याला आपण बोलतो इंटेलेक्च्युअल. त्यानंतर आहे ॲप्लिकेशन ऑफ सोशलॉजी इन नर्सिंग. सिम्पल आहे, तुम्हाला एज्युकेशन प्रोव्हाइड करणार प्रॉपरली, सिलेबस ऑफ मेडिकल एज्युकेशन जे पण ॲड झालेले आहेत. त्यानंतर आहे सोशलॉजी निडेड फॉर अ जनरल बाय ऑल द मेडिकल प्रोफेशनल अँड इथे स्पेशली nursing. Okay, it is helps in understanding the relationship between social condition in the disease. सोसायटीमध्ये कोणते डिसीज स्प्रेड होत आहे तुम्हाला त्याबद्दल अंडरस्टँडिंग पाहिजे. ओके, म्हणून तुम्हाला म्हणजे आपल्यालाच नाही, जे पण हेल्थकेअर वर्कर असतात ना त्यांना सोशलॉजी हा सब्जेक्ट असणार आहे. ओके, त्यांनी सांगितलेलं का तुम्हाला प्रॉपरली म्हणजे मेडिकल एज्युकेशन देण्यासाठी. आता तुम्ही रुरल साईडला पोस्टिंग आहे तुमची, त्या ठिकाणचं कल्चर डिफरंट आहे. तुम्ही पेशंटला बोलतात की रिमूव्ह युअर क्लोथ्स, कारण की तुम्हाला एक्झामिनेशन करायचं आहे. ते नाही आयडेंटिफाय करू शकत तुम्हाला डायरेक्टली, ते बोलतात परमिशन नाही आमच्या सोसायटीमध्ये, किंवा आम्ही असं कोणा पुढे कपडे काढलेले लोकांना आमच्या बोलतात ना कल्चरमध्ये नाही आहेत. झालेलं आहे असं आमच्यासोबत पण, किंवा
जर का फिमेल असेल तर फिमेलच एक्सपेक्ट करू शकते की एक्झामिनेशनसाठी, आहे ना. आपल्या इंडियामध्येच आहे ते रूल, जास्त ॲब्रॉडमध्ये नाही आहेत. ओके, त्यासारखं समजलं मला काय बोलायचं आहे. तेच आहे यामध्ये, फक्त जास्त टाकलेले आहेत बस, बाकी काही नाही त्यामध्ये. हा इंट्रोडक्शनचा पार्ट आहे.